रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाला वेग देण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून 8 एप्रिल 2026 पासून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर अंशतः परिणाम होणार असून काही गाड्यांचे मार्गांतर तसेच वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना प्रवासापूर्वी अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. नागपूर विभागामार्फत स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा उन्नतीकरणाची कामे सुरू आहेत. रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या माध्यमातून 8 एप्रिल ते 29 मे 2026 दरम्यान प्लॅटफॉर्म 2 पूर्णतः बंद राहणार आहे. या काळात बहुतांश गाड्यांची ये-जा प्लॅटफॉर्म 3 वरून होणार असल्याने तेथे प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. कोणतीही गाडी पूर्णतः रद्द करण्यात आलेली नसली तरी काही सेवांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मडगाव नागपूर विशेष गाडी अजनी येथेच समाप्त होईल, तर नागपूर मडगाव गाडी अजनी स्थानकावरून सुटेल. यामुळे नागपूर स्थानकावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून अजनी स्थानकावर अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. काही विशेष गाड्यांचे मार्गांतर वर्धा, बडनेरा, चांदूर बाजार, नरखेड आणि इटारसी मार्गे करण्यात आले आहे. तसेच काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना 10 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत विलंब होऊ शकतो. प्रवाशांनी वेळेचे नियोजन करून प्रवास करावा. तसेच प्लॅटफॉर्म 3 वर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मदत उपलब्ध राहणार आहे.